शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, खूप दिवसाने आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकते मी आपले. तर जवळजवळ पालखी सुईल्यापासून मी काय व्हिडिओ टाकले नव्हते, कारण आपली तब्येत थोडीशी डाऊन होती. पण आता चाललंय मी मुंबईत. सकाळीच कुंडभरून येलोय आणि आता चाललं मानगावात आपल्या गावचा खाली करू का. तर आपल्यासोबत पाठीमागे कॅमेऱ्याच्या मागे आपलं रोहित. तर रोहित आणि मी संध्याकाळचं बरोबर वाजले 7:30 आणि तरायातनं मी निघालेलो डिझेल टाकून. बरोबर 10,000चं डिझेल टाकले निघालं. तर आजचा प्रवास दाखवत आहे. चला प्रवासात शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट भरभरावून सोडून द्या. तर मंडळी नो बरोबर इलं आहे निवळी फाट्यावर. तर म्हटलं जरा ना पोट जरा जाम वाटू लागला. तर रोहितला सांगितलंय इनो आणूक. आता इनो जरा खाऊया आणि आपण आणलेल्या डबो मस्तपैकी भाकरी आणि भुर्जिया. आता पुढे जाऊन संगमेश्वरच्या आसपास जाऊन खाऊया, कारण आता भूक नाही लागली आणि खारेपटणात एक वडापाव खाल्लो आहे. ते वडापाव खाताना व्हिडिओ करून विसरलोय. आणि आता सवय मोडली अशी वाटतं माका, पण नाही, आपण आता कमबॅक करू. हो सवय मोडून चालणार नाही. तर रोहित पण दिलेलो हे भेटलो इनो भेटला. हां तर इनो खाऊया मस्तपैकी. जरा गॅस लावून दे पटापट, कारण पोट जाम असा वाटता. आणि पुढे जाऊन मस्तपैकी भाकरी खाऊया. दाखव रे किती आणलं 2. ओके टाक पाणी टाक. चला जाऊया आता. बरोबर मी निवळी फाट्या रे आता आणि मोठा आपलं उतार उतरलोय. आणि या उतारावर ना काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला. आपल्या देवगडचीच गाडी होती इंट्रा. या इंट्राची काय अवस्था झाली ना तुमका दाखवते. जर रे त्याला दाखवतात व्हिडिओ बघ. बघा काय अवस्था ती बघा, एकदम लॉस, टोटल लॉस. ही गाडी अशी वाटतच नाही. गाडी वाटतच नाही. काय झालं असं जाग्यावर. त्याच्यामुळे जो नवीन असत, आता आंबो चालू होईल थोड्या दिवसात, नवीन जो कोण असत हे बाबा ना सावकाश यावा. कारण रस्ते आता एवढे बदलले आहेत ना, पहिल्यासारखा काय राहिला नाही. त्याच्यामुळे आरामात राहावं नाही. पैशाच्या नादात जीवाची वाट लावून घ्याल तुम्ही. जीवाची पर्वा करा आणि गाडी चालवा, नाहीतर पैसो दिसत तुमका पण पुढे काय लिहिलेला आता तुमका सांगता येत नाही. तर आता आंबो चालू होईल. आंबो चालवलं की नवीन ड्रायव्हर मी एवढे मारले ट्रिपा तेवढी मारलोय. बाबा सावकाश मार तू, पण सावकाश मार, एवढाच सांगेन मी. आता बरोबर भाव नदी क्रॉस केलंय. हे बघा एवढं रस्तो बघा कसं असं रस्तो हा. आता बऱ्यापैकी तरी पॅच मारला आणि ब्रिजा झाली आहेत, त्याच्यामुळे पटापट जाऊक मिळता. पण तरी पण उतार स्पीड ब्रेकर एक खै टाकला नाही आहेत, नवीन आहेत ना, तुमका काहीच माहिती नाही पडणार. 1-2 महिने तरी आरामात चला. एकदा रस्तो तुमच्या पाठ झालो मग तो मी कसं पण म्हणजे एकदम रफ गाडी चालू नको, एकदम जीव सांभाळून गाडी चालवा. चला आता डायरेक्ट भेटूया संगमेश्वरात मस्तपैकी जेवूया आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू. तर मित्रांनो मस्तपैकी जेवूया. भाकरी आहे आणि भुर्जी आणि ह्या काहीतरी चण्याची उसळ आणलेली आहे आपल्या रोहित भाऊन. तर जेवूया आणि त्याचे जाऊया. चला पटापट, कारण आता टायमिंग झालो 11 वाजून गेले. किती वाजले रे? 11 वाजले बरोबर. भूक लागली जरा, मतलब जेवूया पटापट. चला जेवूया आणि पुढे जाऊया. चला तर मंडळीनो बरोबर वाजले 11:30 आणि 11:30 वाजता धामणीतनं निघालोय. मस्तपैकी भाकरी खाल्ली आणि अंड्याची पोळी, अंड्याची भुर्जी, वाटाण्याची भाजी, मस्तपैकी पोट भरलेला. आता जाऊया डायरेक्ट काही जाऊन झोपक होता बघूया. आता मानगावपर्यंत जाऊचं आपल्याला. ऋषी पण चलता पुढे. ऋषी आता नाही म्हटलास तरी कशिडीच्या आसपास गेलो असत, परंतु पुढे भरपूर पुढे. तो पण मानगावात झोपणारा.
आपल्या ॲडब्ल्यू लागणार आता आहे बघा. ॲडब्ल्यू संप दिलेला. आता बघूया काहीतरी ॲडब्ल्यू भेटता काय. आता का तेवढ्यात मुंबईत जायत गाडी तरी पण ॲडब्ल्यू घेऊ खावा आपल्याला. उगाच रिक्स नको. तर चला जाऊया आधी पाटेक बघूया. आता चिपळूणच्या शोरूमला बघूया, नाही तर मग काय हा मुंबई डायरेक्ट. तर मंडळीनं फायनली इले मी आता कशिडीचे भोगद्यात आणि माका एक लागली ती झोप म्हणून मी दिली गाडी त्याकडे. कशिडी भोगदो भरपूर दिवसांत. आपल्या कॅमेऱ्यात काहीतरी झालेलो हा बघा. तर बेड पाडलंय मस्तपैकी मागाशीच. तर आता मस्तपैकी झोपून देऊया. बेडचा एक फायदा हा, तुम्ही पण बनवून घ्यावा बेड. मस्तपैकी झोपणार आता मी आनंद. चला आजच्या 2 तासा बुड्डा गुड नाईट. मस्तपैकी बघ 3 वाजलेले आहेत सकाळचे. बरोबर काटायला हे बघा काटा. आता मस्तपैकी झोपणार आता आपण. चला गुड नाईट. सकाळी भेटूया आता डायरेक्ट. बरोबर 6-7 वाजले आहेत आणि काटा करून झाला आता. हे बघा काटा पावती. आता मी निघालो. पार्टीवाले थांबले आहेत ब्रिज खाली. पुढे ब्रिज आहे एक, मानगाव क्रॉस करून आला. तर चला जाऊया फटाफट. मित्रांनो तर ना गाडी लावली पॉईंटला आणि गाडी ओपन करून दिली. हे बघा फटाफट पाठचा जी ताडपत्री होती पाठीमागे ती पण काढून दिली अरे त्याच्या. आणि आता थोड्या टायमात खाली करून सुरुवात करतील. हे बघा खाली करूया आणि मग पुढच्या प्रवासात सुरुवात करूया. लालपरी पण आली. एक नंबर. सकाळी सकाळी वातावरण एक नंबर हा. सूर्यदेव पण आता हळूहळू वरती येतील. याची वीट भट्टी आहे तिकडे. यासाठी घ्या पेट्रोल आणि भट्टी बघा. आता खाली करून घ्या पटा. खाली आहे ती बघा. आणि गाडी खाली आल्याला ना मेन काम म्हणजे ही ताडपत्री गोळा करायची. ए गाडी पुढे घे. गाडी झाडून मिळून ओके केला ना. इकडे एक ताडपत्री आहे आणि त्या बाजूक 3 ताडपत्री आपली. त्यांना आपल्याला 3 ताडपत्री टाकूची लागतात गाडी. 4 सॉरी. या बाजूक एक, ह्या बाजूक एक, 2 झाली. पाठी एक नाही पुढे एक. हे 4 ताडपत्री टाकूची लागतात. ही एक हा आणि त्या बाजूक आहे. झाडू गाडी झाडला नाही हा, पण ते आपल्याला झाडू होई जराशी. घे पुढे घे. एवढे जाऊ दे पुढे. म्हणजे नो बरोबर आहे. इंदापूरच्या शोरूमला थांबले होते बघा. अरे काही गेलो वर नाव काही गेला नाही दिसत बघा. शोरूमला थांबले होते कशा कारण आपल्या एक टाकूचा ॲडब्ल्यू. आता ॲडब्ल्यू टाकलेला. तर चला जाऊया डायरेक्ट आता साराच्या पंपावर भेटूया. मध्ये बघूया नाश्ता करूया कारण भूक लागली आहे. सकाळपासून काय आम्ही दोघांनी पण काय खाल्लेलं नाही. त्यामुळे चला लेट्स गो. जाएंगे अभी हम. चला 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 चला. ओके चला भाई लोग. जाऊया आता सरळ साराच्या आपल्या पंपावर. साराच्या पंपावर जाऊन भेटूया डायरेक्ट. डेनू साराच्या पंपावर आलो बरोबर 1 वाजता. चला आता बघतो कसं काय पुढचं नियोजन करूया आणि मगच पुढे जाऊया. हा गरम झाला आता जाम गरम. बघा साराचा पंप.